नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. भक्तांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून 15 मार्च रोजी पापमोचनी एकादशी आहे, लक्षात ठेवा. तर या दिवसाची माहिती तुम्हाला, या दिवसाचे महत्त्व या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि बाळूमामांची भाकणूकची कथा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे. भक्तांनो, त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा. भक्तांनो, ठीक आहे, तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो. 15 मार्च 2026 रोजी येणारी पापमोचनी एकादशी ही हिंदू धर्मातील अतिशय पवित्र आणि विशेष मानली जाणारी एकादशी आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी ही एकादशीला मानवाच्या भक्तांनो आयुष्यातील पाप, दुःख, संकट आणि नकारात्मक कर्म दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. पुराणांमध्ये सांगितले आहे की जो भक्त श्रद्धेने या दिवशी उपवास करतो, भगवान विष्णूंची भक्ती करतो आणि मन शुद्ध ठेवतो, त्याच्या अनेक जन्माचे पाप नष्ट होतात. म्हणूनच या दिवसाला एकादशीला पाप मोचणारी म्हणजेच पापांचा नाश करणारी एकादशी असे नाव मिळालेले आहे. या दिवशी अनेक भक्त भगवान विष्णू यांची पूजा करतात आणि मनापासून प्रार्थना करतात. भक्तांनो, पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते. या कथेनुसार भक्तांनो, एका प्राचीन काळात एक महान तपस्वी ऋषी होते. त्यांचे नाव मेधावी ऋषी. ज्यांचे नाव मेधावी ऋषी असे होते. ते घनदाट जंगलात कठोर तप करत होते. त्यांची तपश्चर्या इतकी प्रखर होती की देवतांनाही त्यांचे तेज जाणवत होते. त्या काळात स्वर्गात एक अतिशय सुंदर अप्सरा होती. तिचे नाव होते मंजुघोषा असे होते. काही कारणामुळे ती ऋषीच्या आश्रमाजवळ आली. तिच्या सौंदर्याने आणि मोहक गाण्याने मेधावी ऋषीचे मन विचलित झाले आणि ते काही काळ तप विसरून सांसारिक मोहात अडकले. बराच काळ गेल्यानंतर जेव्हा त्यांना आपली चुकांची जाणीव झाली तेव्हा त्यांना खूप पश्चाताप झाला. त्यांनी देवाकडे क्षमा मागितली. त्यावेळी त्यांना मार्गदर्शन मिळाले की चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होईल. ऋषींनी श्रद्धेने हे व्रत केले आणि भगवान विष्णूची प्रार्थना केली असे सांगितले जाते. त्या व्रतामुळे त्यांचे सर्व पाप नष्ट झाले आणि त्यांना पुन्हा तपश्चर्येची शक्ती मिळाली. म्हणूनच या एकादशीचे महत्त्व खूप मोठे मानले जाते. ही कथा भक्तांना सांगते की मनुष्याने कितीही मोठी चूक केली तरी भक्ती आणि प्रायश्चित्ताने त्याला क्षमा मिळू शकते. महाराष्ट्रात आणि कर्नाटक भागात भक्तांनो बाळूमामा यांच्यावर अपार श्रद्धा ठेवणारे अनेक भक्त आहेत. बाळूमामा हे मेंढपाळ समाजातील संत मानले जातात आणि त्यांच्या भाकणुकीवर अनेक लोक विश्वास ठेवतात. भक्तांच्या मते बाळूमामा नेहमी सांगायचे की काही विशिष्ट दिवस असे असतात जेव्हा माणसाने आपले मन, शरीर आणि विचार शुद्ध ठेवले पाहिजेत. पापमोचनी एकादशी हा त्यापैकी एक दिवस आहे. या दिवशी उपवास करून, दान करून आणि देवाची आठवण ठेवून माणूस आपल्या जीवनातील अडचणी कमी करू शकतो असे भक्त मानतात. भक्ताच्या श्रद्धेनुसार 2026 सालातील पापमोचनी एकादशी विशेष मानली जाते. कारण अनेक लोकांना असे वाटते की या काळात ग्रहस्थिती बदलते भक्तांनो आणि जीवनात नवे अध्याय सुरू होऊ शकतात. काही भक्त असे सांगतात की या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून घरात दीप लावावा, विष्णू किंवा कृष्णाचे नामस्मरण करावे आणि दिवसभर मन शांत ठेवावे. संध्याकाळी प्रार्थना करून गरिबांना अन्नदान केले तर पाप पुण्य वाढते असे मानले जाते. या दिवशी अनेक ठिकाणी भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू यांची पूजा केली जाते. काही भक्त गीता वाचतात, विष्णू सहस्त्रनाम म्हणतात किंवा भजन कीर्तन म्हणतात. भक्तांनो, उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मन स्थिर होते अशी धार्मिक भावना आहे. त्यामुळे अनेक लोक या दिवशी धान्य न खाता फळाहार करतात. पापमोचनी एकादशीला
खरा संदेश असा आहे की माणसाने आयुष्यात केलेल्या चुकांबद्दल पश्चाताप करून सुधारण्याचा प्रयत्न करावा. केवळ उपवास करणेच महत्त्वाचे नाही, तर मनात दया, क्षमा आणि चांगले विचार ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे की जो मनुष्य इतरांना त्रास देत नाही, सत्य बोलतो आणि देवावर विश्वास ठेवतो, त्यांचे जीवन हळूहळू शांत आणि सुखी बनते. म्हणूनच 15 मार्च 2026 रोजी येणारी पापमोचनी एकादशी अनेक भक्तांसाठी श्रद्धेचा, प्रायचित्तेचा आणि नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. या दिवशी केलेली भाकणूक, जप आणि दान हे मनुष्याच्या आयुष्यात भक्तांनो सकारात्मक ऊर्जा आणते, अशी श्रद्धा आहे भक्तांनो. तसेच हिंदू धर्मामध्ये असे वर्णन केले आहे की मनुष्याच्या आयुष्यात अनेक वेळा जाणून बुजून किंवा नकळत चुका होतात. त्या चुकांमध्ये मनात अपराधीपणाची भावना तयार होते. अशा वेळी धर्म आपापल्या भक्तांनो पश्चाताप आणि प्रायचित्तेचा मार्ग दाखवतो. पापमोचनी एकादशी हा त्याचा मार्गाचा एक भाग मानला जातो. या दिवशी केलेला उपवास, जप आणि दान हे केवळ धार्मिक कर्म नसून मनाला शुद्ध करण्याची एक प्रक्रिया आहे. पुराणामध्ये सांगितलेली एक प्रसिद्ध कथा या एकादशीचे महत्त्व स्पष्ट सांगते. त्या कथेनुसार प्राचीन काळात एक महान तपस्वी ऋषी होते. त्यांचे नाव मेधावी ऋषी असे होते. याबद्दलची कथा मी तुम्हाला सांगितलेलीच आहे भक्तांनो. तसेच भक्तांनो, ऋषीमुनी तपश्चर्या करत होते. ही कथा मी तुम्हाला अगोदर सांगितलेली आहे. या कथेकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. तसेच त्या काळात स्वर्गात एक अतिशय सुंदर, अत्यंत असं जंगल होतं भक्तांनो. या जंगलामध्ये अतिशय ऋषीमुनी तपश्चर्या करायला येत असत. लक्षात ठेवा, या तपश्चर्यातूनच त्यांना भगवान विष्णूचे आशीर्वाद त्यांना मिळायचे भक्तांनो. या गोष्टीचे सर्वांनी लक्ष दिलं तर अत्यंत महत्त्वाचे तिचे आशीर्वाद भगवान विष्णूचे, श्रीकृष्णाचे मिळू शकतात. या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे. भगवान श्रीकृष्ण विष्णूची पूजा करायची आहे. लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, 15 मार्च 2026 रोजी येणारी पापमोचनी एकादशी ही अत्यंत चांगली आहे. हिंदू परंपरेत प्रत्येक एकादशीचे काही वेगळे आध्यात्मिक महत्त्व असते, परंतु पापमोचनी एकादशी विशेषतः आत्मशुद्धी आणि प्रायचित्तासाठी ओळखली जाते भक्तांनो. प्राचीन पुराणामध्ये असे सांगितले आहे की एकादशीचे व्रत केवळ उपवास नसून ती एक मानसिक साधना आहे. या दिवशी माणूस आपल्या जीवनाचा विचार करतो, आपल्या वर्तनाचे परीक्षण करतो आणि पुढे चांगले जीवन जगण्याचा संकल्प करतो. त्यामुळे अनेक संत साधूंनी एकादशीला मनशुद्ध करण्याचा दिवस करणे असेही म्हटले जाते. जे लोक नियमितपणे एकादशी पाळतात त्यांना मनशांती, संयम आणि आध्यात्मिक समाधान मिळते असे मानले जाते. पापमोचनी एकादशीबद्दल आणखी एक विशेष श्रद्धा अशी आहे की या दिवशी केलेले जप, ध्यान आणि दान यांचे फळ अनेक पटीने वाढते भक्तांनो. अनेक भक्त असे सांगतात की त्या दिवशी गरिबांना अन्नदान करताना, पक्ष्यांना दाणे टाकताना आणि गायीला चारा देताना या गोष्टींना धार्मिक परंपरेत मोठे पुण्यकर्म मानले जाते. कारण दान केल्याने मनातील अहंकार कमी होतो आणि दयाभाव वाढतो भक्तांनो. या गोष्टीकडे, या कथेकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तसेच या कथेचा मुख्य संदेश, या एकादशीचा मुख्य संदेश असा आहे की माणूस कितीही मोठा मोहात अडकला तरी त्याला सुधारण्याची संधी असते भक्तांनो. जर त्याने प्रामाणिकपणे पश्चाताप केला आणि देवाची भक्ती केली तर तो पुन्हा योग्य मार्गावर येऊ शकतो. त्यामुळे पापमोचनी एकादशी ही केवळ धार्मिक तिथी नसून ती जीवनातील सुधारणा आणि आत्मजागृतीचा दिवस मानली जाते भक्तांनो. महाराष्ट्रात अनेक भक्त बाळूमामा यांच्या शिकवणीवर विश्वास ठेवतात. बाळूमामा हे अत्यंत साधे पण आध्यात्मिक शक्ती असलेले संत मानले जातात. त्यांच्या भक्ताच्या मते त्यांनी नेहमी लोकांना सांगितले की माणसाने देवावर विश्वास ठेवावा, चांगले कर्म करावे आणि गरजूंना मदत करावी भक्तांनो. काही भक्त असे मानतात की विशेष धार्मिक दिवसांमध्ये केलेली प्रार्थना मनाला शांतता देते आणि जीवनात सकारात्मक बदल घडवते. पापमोचनी एकादशीच्या दिवशी अनेक ठिकाणी मंदिरामध्ये विशेष पूजा, भजन आणि कीर्तन आयोजित केले जाते. भक्त दिवसभर उपवास करतात आणि फळ आहार घेतात.
संध्याकाळी देवाची आरती करून प्रार्थना केली जाते. काही लोक त्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूंची मूर्ती सजवून त्यांना फुले अर्पण करतात. भक्तांनो, या एकादशी जोडलेली आणखी एक आध्यात्मिक कल्पना अशी आहे की मनुष्याने या दिवशी आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर करण्याचा प्रयत्न करावा. राग, द्वेष, मत्सर आणि अहंकार या गोष्टी मनाला अशांत करतात. त्यामुळे या दिवशी शांत राहणे, चांगले विचार करणे आणि इतरांशी प्रेमाने वागणे याला खूप महत्त्व दिले जाते. अनेक लोक असा अनुभव सांगतात की जेव्हा ते श्रद्धेने एकादशी पाळतात तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. त्यांना वाटते की जीवनातील ताणतणाव कमी होतात आणि मन अधिक स्थिर होते. म्हणून अनेक साधक आणि भक्त वर्षभरातील प्रत्येक एकादशी पाळण्याचा प्रयत्न करतात. पापमोचनी एकादशी आपल्याला एक साधा पण महत्त्वाचा संदेश देते. मनुष्याने आपल्या आयुष्यात चांगले कर्म करावे, चुकांमधून शिकावे आणि देवावर विश्वास ठेवावा. जेव्हा मन शुद्ध होते तेव्हा जीवन ही अधिक शांत आणि आनंदी बनते. भक्तांनो, या गोष्टीकडे या दिवशी या एकादशीला विचार करणे आणि या उपायांचं पालन करणे, चांगले कर्म हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भक्तांनो, तसेच बाळूमामांच्या जीवनात पापमोचनी एकादशीबद्दल त्यांचे विचार काय होते, त्यांचे काय होते विचार, त्यांनी भक्ताला काय विचार सांगितले होते हे आपण आता पाहूया. भक्तांनो, महाराष्ट्र आणि कर्नाटक भागात भक्तिभावाने पूजले जाणारे संत श्री ब्रह्मांडनायक बाळूमामा यांच्या विचारानुसार धर्म म्हणजे केवळ पूजापाठ किंवा मोठे विधी नव्हेत, तर साधेपणाने जगणे, प्रामाणिकपणावर दया ठेवणे आणि देवावर अखंड विश्वास ठेवणे होय. म्हणूनच जेव्हा पापमोचनी एकादशी येते तेव्हा अनेक भक्त बाळूमामांच्या शिकवणीची आठवण करतात. त्यांच्या भक्तांच्या कथांमध्ये असे सांगितले जाते की माणसाने या दिवशी बाह्य आडंबरापेक्षा मन शुद्ध ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. बाळूमामांच्या जीवनात साधेपणा फार मोठा होता. ते मेंढपाळ समाजात वाढलेले होते. मेंढ्यांची सेवा करत करत त्यांनी देवांची भक्ती केली. त्यांच्या जीवनात नेहमी दया, करुणा आणि प्रामाणिकपणा दिसून येत असे. भक्तांनो, त्यामुळे त्यांच्या भक्तांच्या मते पापमोचनी एकादशीला खरा अर्थ त्यांनी लोकांना सोप्या शब्दात समजावून सांगितला आहे. बाळूमामा म्हणत असत की अरे माझ्या लेकरांनो, माणूस न कळत अनेक चुका करतो. कधी रागातो, कधी लोभातून तर कधी अज्ञानातून, पण देव माणसाला सुधारण्याची संधी देतो. त्या संधींपैकी एक दिवस म्हणजे पापमोचनी एकादशी. बाळूमामांच्या कथामध्ये असेही सांगितले जाते की या दिवशी जर माणूस पहाटे उठून स्नान करून देवाचे नामस्मरण करतो आणि दिवसभर शांत मनाने काम करतो तर त्यांच्या मनातील भार हलका होतो. भक्ताच्या मते ते नेहमी सांगत असत की देव दूर नाही, तो आपल्या मनात आहे. म्हणूनच या दिवशी मन स्वच्छ ठेवणे आणि वाईट विचार टाळणे महत्त्वाचे आहे. भक्त अनेकदा या दिवशी भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांचे नामस्मरण करतात. भक्तांनो, असे मानले जातात कारण वैष्णव परंपरेत एकादशीला विष्णूची भक्ती विशेष मानली जाते, अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बाळूमामांच्या विचारामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसते, दयाभाव. त्यांच्या भक्तांच्या मते ते म्हणत असत की उपवास करणे इतके महत्त्व दुसऱ्याला मदत करण्याला आहे. त्यामुळे पापमोचनी एकादशीच्या दिवशी गरिबांना अन्न देणे, पक्ष्यांना दाणे टाकणे, गायीला चारा देणे किंवा एखाद्या गरजू व्यक्तींची मदत करणे हे पुण्याचे काम मानले जाते. अशा व्यक्तींमुळे मनातील कठोरपणा कमी होतो आणि माणूस अधिक दयाळू होतो, प्रेमळ बनतो, गरिबी बनतो लक्षात ठेव आणि मनाने चांगला बनतो. तसेच बाळूमामांच्या जीवनातील अनेक गोष्टी लोकांना प्रेरणा देतात. त्यांच्या भक्तांचा विश्वास आहे की त्यांच्या भक्तांनी चांगल्या प्रमाणात बाळूमामावरती विश्वास ठेवला आहे. त्यांनी नेहमी लोकांना सांगितले, देवावर श्रद्धा ठेवा, पण त्यांच्याबरोबर चांगले काम करा, कर्म करा. त्यामुळे पापमोचनी एकादशीच्या दिवशी केवळ उपवास करून थांबू नये, तर स्वतःच्या वर्तनाचा विचार करावा. जर कोणाला दुखावले असेल, भक्तांनो, जर कोणाला दुखावले असेल तर त्यांची माफी मागावी, मनातील राग सोडावा आणि पुढे चांगले जीवन जगण्याचा संकल्प करावा.
अनेक गावांमध्ये बाळूमामांचे भक्त या दिवशी त्यांच्या नावाने भजन करतात, कथा सांगतात आणि लोकांना चांगले जीवन जगण्याचा संदेश देतात. काही भक्त असे मानतात की या दिवशी केलेली प्रार्थना मनातील भीती कमी करते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे पापमोचनी एकादशी ही केवळ धार्मिक विधी नसून आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. बाळूमामांच्या विचारांचा मुख्य संदेश असा आहे की देवाची भक्ती ही मनापासून असावी. मोठे विधी न केले तरी चालतील, पण मनात श्रद्धा आणि दयाभाव असला पाहिजे. जेव्हा माणूस आपल्या चुकांची कबुली देतो आणि सुधारण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने भक्तांनो पापमोचन होते. म्हणूनच संत बाळूमामांच्या भक्तांच्या श्रद्धेनुसार पापमोचनी एकादशी हा दिवस माणसाला आठवण करून देतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवून, चांगले कर्म करून आणि मन शुद्ध ठेवून पुढे चालत राहावे. भक्तांनो अशाच प्रकारचे बाळूमामांची भाकणूक आणि बाळूमामांचे जे काही सणासुदीचे जे काही कथा असतील, विचार असतील आणि दैवी संदेश असतील हे ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. ठीक आहे, तर चला बाळूमामाच्या नावानं चांग बरं, हरसिद्धनाथांच्या नावानं चांग बरं. जय बाळूमामा.